अब हम नहीं, हमारा नाम शोर मचाएगा, समझलं का बाळा? गेम गेम केसी शेम नेम का ये गेम है। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काय बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करायचं असं मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही नोटला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपल्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे फोटो दिलेला आहे, फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण आपला ओढून घ्यायचं। वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट पण आपला जसं की आपला 5.14 बीटला आहे 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचा आणि आपल्या इथून पण 2 पार्टमध्ये कट करायचं। जसं की आपला इथून आता 2 पार्टमध्येच कट करून घ्या। जसं मी कट करता त्याच्यामध्ये फोटो वगैरे कट करून घ्या। असे प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट 9.03च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे इमोजी पिन दिला आहे, इमोजी पिन दिला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे असं प्रोजेक्ट लेअर आहे फोटो लेअर, त्या फोटो लेअरला प्रेस करून खालच्या बोला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्र मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने लिरिक्स वगैरे दिसून जातील मित्र। मग आपलं जे मधातली एक फोटो लॉंग फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं। मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे एक प्लस की द्यायचं। प्लस की दिल्यानंतर लास्ट पण यायचं। लास्ट पण आल्यानंतर मित्र मग आपला थोडंफार असं प्रकारे झूम करून घ्या। झूम केल्यानंतर मित्र मग आपल्या एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्र। मग आपलं जे फोटोज आहेत मित्र सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्र मग आपल्या इथून पण बॅक यायचं। शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र। मग आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्र मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपला सेकंड बीटची जगह सेकंड मोड लॉंग फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। 1 नंबरचा इफेक्ट आहे त्या इफेक्टला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्र मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र। मग आपला अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र। बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र। ओपन केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपल्या जे काही लहान फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र। ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या जे 3 नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपलं वरचे जे 3 लेअर दिसून जातील मित्रांनो। 3 लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 3 लेयर्स करून घ्यायचं मित्र। मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्र। बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र। ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 3 लेयर्स करून घ्यायचं मित्र। मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्र। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्र। वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल। जे खालचं लोगो जोडा त्या खालच्या लोगो जोडा डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करून जायचं मित्र। स्क्रॉल करून गेल्यानंतर मित्रांनो जे 9.17च्या बीटचे जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोना हाईक इफेक्ट पेस्ट करून जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्र। मग आपला आणखी जे काही लास्ट व्हिडिओ आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्र मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्र। मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्र। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांवर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र। मग आपलं एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।